मी अश्विनी लोटांगणे ब्रह्मवृंद वैभव वधूवर सूचक मंडळाचे काम करते। मागील 15 वर्षापासून आम्ही ही संस्था चालवतो आहे। आमच्या ह्या संघटनेचे अध्यक्ष आहेत श्री दत्तात्रय पिंपळे आणि आम्ही सगळे त्यांचे सहकारी आहोत। अंजुषाताई कुलकर्णी, अश्विनी लोटांगणे, सुजाता मांडे, मंडलिक काका, राजूरकर, आम्ही सर्वजण सहकार्याने हे काम करतो। समाजासाठी आम्ही हे काम करतो आहे। याची नाममात्र फीस आम्ही 500 रुपये जरी घेत असलो तरी याच्यातून आम्ही कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाहीये। सर्व 500 रुपयामध्ये आम्ही ह्या कार्यक्रमाचं नियोजन करून सगळ्यांना मोफत सुविधा देतो। आतापर्यंत नाही म्हणलं तरी 100 ते 125 मुलांचे लग्न जमलेले आहेत। असे पुढे आमचं कार्य चालू राहणार आहे ही अपेक्षा आहे। लोकांनी सहभागी चांगला असतो। आमचा ब्रह्मवृंद सूचक स्थापन आहे। आमचा एक आकांक्षा मी एक मुली मिळत नाहीये यासाठी प्रयत्न करतो। आजूबाजूचे शहर किंवा कुठे काही असेल, कुठे काही कोणाचे पुस्तक असतील वगैरे किंवा त्याच्यातनं काही माहिती काढतो किंवा प्रत्यक्ष संपर्क साधतो मुलींच्या वडिलांशी, मुलांच्या वडिलांशी। अशा प्रकारे 15 वर्षापासून आमचा कार्यक्रम चालू आहे आणि प्रतिसाद चांगला आहे। आम्ही 15 वर्षापूर्वी फक्त 25 लोक असताना सुरू केलं होतं। आता प्रत्येक मेळाव्याला 300-400 लोक तरी असतात। मुले पालक जवळपास त्याचे 100-1 तरी असतात। 25% मुली हा एक मोठा प्रॉब्लेम आहे। त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही। आम्ही काय करतो, पुस्तकातनं लोकांना स्थळ हे दाखवतो आणि जवळपास ते लग्न त्यातनं जमतात, फोन पण येतात। आज येथे ब्रह्मवृंद वैभव यांच्यातर्फे वधूवर मेळावा आयोजित केला होता। त्या मेळाव्यामध्ये जवळपास 300 ते 400 बांधव उपस्थित होते। हा मेळावा दर 2 महिन्यांनी 3 महिने असतो। हा राज्यस्तरीय मेळावा आणि या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये चांगला प्रतिसाद बांधवांचा मिळाला आणि यापुढेही ज्या वेळेला मेळावे असतील त्याची माहिती पाठवली जाईल। सर्व पालकांनी आणि वधूवर जे म्हणजे उमेदवार आहेत त्यांनी पण ह्या ब्रह्मवृंदशी जोडून आपलं स्वतःचा लग्न जुळवण्यासाठी त्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो। मी लक्ष्मीकांत बालासाहेब राजूरकर, ब्रह्मवृंद वधूवर सूचक मेळावा मी जवळपास 5-6 वर्षापासून पिंपळे साहेबांसोबत काम करतो। आत्तापर्यंत खूप चांगल्या प्रमाणावरती रिस्पॉन्स मिळाले, बऱ्याचशांची लग्नसुद्धा जमलेली आहेत आणि अशा प्रकारचे जे मेळावे याच्यातून लग्नामध्ये बऱ्याचशा लोकांना आणि आपल्याला त्याच्यापासून काही ना काहीतरी आउटपुट भेटचा आनंद मला आहे। तर अशा प्रकारे अजून आम्ही फ्युचरमध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संजय क्षीरसागर, अखिल भारतीय पेशवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष। दत्तात्रय पिंपळेंनी जो गेल्या आठवड्यापासून चालू केला आहे त्याचा प्रतिसाद बघता आजचा जो कार्यक्रम त्यांनी केला, त्या कार्यक्रमासाठी जवळपास राज्यभरातून मुलामुलींचे जवळपास 350 ते 400 स्थळं आपल्याकडे आलेली आहेत। त्यानुसार बऱ्यापैकी आनंद पाल्याने व्यक्त केला आहे, मुलींची व्यक्त झाला आहे। त्याचा उद्देश जो आहे की ब्राह्मण समाजासाठी जी काही जनजागृती करायची होती त्या माध्यमातून वधूवर म्हणजे कार्यक्रम ठेवून जो एकत्र आणायचा प्रयत्न दत्तात्रयजी करतायत त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील सर्व कार्य दर 2 महिन्याला जे आपण अशी कार्यक्रम आहोत त्याच्यासाठी त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। ब्रह्मवृंद कार्यक्रमातून आम्ही एकत्रित हा कार्यक्रम आयोजित करत असतो। गेले 10 वर्षापासून आम्ही पिंपळे काकांसोबत हे काम मोठ्या संघटनेच्या मार्फत करत आहे। ह्या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की ब्राह्मण संघटन होणं आवश्यक आहे आणि एकमेक विचार एकत्रित या कार्यक्रमातून आम्ही असतो। या समाजामध्ये येणं जुळणं ही फार मोठी समस्या झालेली आहे। तर त्यामार्फत आपली समाजासाठी काहीतरी मदत असावी, आपलं काहीतरी त्याच्यात योगदान असावं, सहकार्य असावं या उद्देशाने पिंपळे काका आम्ही त्यांच्यासोबत प्रयत्न असतो आणि आज इथे कार्य सफल झाल्यासारखं वाटतं, कारण इथे संख्येने ब्रह्मवृंद आज एकत्रित झाला आणि त्यातून नक्कीच त्यांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, मुलामुलींचे लग्नासाठी जे माता पालक, माता भगिनी
झारे यांचे ज्या काळजी आहे ती थोड्या प्रमाणात कमी होण्याचा या माध्यमातून प्रयत्न नक्कीच करण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू एवढंच सांगते. पहिल्या पूर्वी काळी कसं असायचं, घरामध्येच लग्न जमायचे. काका मावशी आत्या मामा हे सगळेजण लग्न जमवण्यासाठी मदत करायचे. पण आता वेळेअभावी आणि दूर दूर पसरल्यामुळे एकत्रित नसल्यामुळे लग्न ही मोठी समस्या झाली. तर या माध्यमातून आम्ही लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. सुजाता मांडे. मी 5-6 वर्षापासून पिंपळे काकाकडून वधू सूचक चालवते. मोठ्या प्रमाणात मेळावा होतो 2-2 महिन्याला. मी असंच चालू राहणार त्यांच्यासोबत.